नमस्कार, मी संजय शंकर लाड, मुक्काम पोस्ट वेचले, तालुका जिल्हा सातारा. आपण या प्लॉटसाठी कुठलाही पद्धतीचा बेसल डोस वापरलेला नव्हता आणि वापरणार पण नाही. कारण पावसाळ्यामध्ये 9 ते 10 वेळा डे फ्रेश याचा ड्रिंचिंग केलं होतं, स्प्रे केलं होतं. त्याचा हा रिझल्ट आहे. हे बघा डे फ्रेश. आणि हा प्लॉट आहे तो चुलत्यांचा आहे. याच्यासाठी 05234 पेरणीच्या वेळेला वापरलं होतं. बरोबर दोन्ही प्लॉटचा जर विचार केला तर हा प्लॉट जो चुलत्यांचा आहे तो निम्मा राहिलेला आहे आणि हा आपला प्लॉट आहे तो बरोबर डबलनं आता सध्या परिस्थितीत चालू आहे. काळोखी बघा, एक नंबर काळोखी आहे. हाईट पण बघा. त्यामुळं कुठलं खत देण्याची आवश्यकता नाही. डे फ्रेश पूर्वी वापरल्यामुळे जमिनीत तसं साठून राहिलं आणि त्याचा आताच्या पिकाला सुद्धा उपयोग चांगल्या पद्धतीनं मिळत आहे. हा गुरांच्यासाठी हत्तीघास केलेला आहे, शेजारी भाजीपाला केलेला आहे, पण कुठलंही रासायनिक खताचा वापर केलेला नाही. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण बघू शकता हे डे फ्रेश आणि हा त्याच्यापासून तयार झालेला प्लॉट. धन्यवाद.